आता टॉप 9 बातम्या पाहूया निवडणुकांची रणधुमाळी। अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांचा भाजपमध्ये प्रवेश। नगराध्यक्षपदासाठी चौथमल यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर। नाशिकच्या नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेची आणि भाजपची युती। शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत घेत युतीची केली घोषणा। भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार। प्रफुल्ल पटेलांकडून घोषणा। उर्वरित नगरसेवकांच्या नावाची आज घोषणा होणार। बुलढाण्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवरील अविश्वास ठराव पारित। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झटका। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बऱ्याच वर्षांनंतर आता सत्ता पालट। वाशिमच्या कारंजा नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नझिया खानम यांना उमेदवारी, तर वाशिममधील 300 कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। कारंजा शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार। नागपूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 121 उमेदवारांचे अर्ज दाखल। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू। आज रविवारी सुद्धा अर्ज स्वीकारले जाणार। गोंदिया जिल्ह्यात एकाही राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर नाही। इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम कायम। नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। बुलढाण्यात महायुतीकडून अद्यापही युतीबाबत घोषणा न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम। आमदार संजय गायकवाड आणि भाजपकडून स्वबळावर लढण्याचे संकेत। जळगाव जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी 42 अर्ज दाखल। सदस्यपदासाठी तब्बल 536 अर्ज दाखल। मात्र नशिराबाद पालिकेसाठी एकही अर्ज दाखल नाही।